ताज्या मेथीपासून बनवूया मार्केटसारखा कुरकुरीत गुजराती खाकरा. जर तुम्हाला हा खाकरा एकदम पौष्टिक करायचा असेल तर ताज्या मेथीचा वापर करा. आणि जर हा खाकरा तुम्हाला जराही कडू नको असेल तर इथे तुम्ही सुकवलेल्या मेथीचा वापर करू शकता, जी मार्केटमध्ये मिळते ती मेथी. एका बाउलमध्ये 2 कप बारीक दळलेलं गव्हाचं पीठ घेतलंय आणि 2 कप गव्हाच्या पिठासाठी 1 मूठभर स्वच्छ धुतलेली मेथी बारीक चिरून घेतलेली आहे मी खाकऱ्यासाठी. ह्या पिठामध्ये घरात असलेले बेसिक मसाले जसं की गरम मसाला, लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर जे तुम्हाला घालायचे ते इथे तुम्ही घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ, 2 चमचे बेसन, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा सफेद तीळ घालून सगळे मसाले या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. या पिठाला तेलाचं मोहन लावण्यासाठी गरम तेल न घालता 2 चमचे साधं तेल घालायचे आणि तेल चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि मग पिठामध्ये मेथी घालून चांगला दाब देऊन देऊन मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे ते बाहेर पडेल आणि आपल्याला पीठ मळताना पाण्याचा सुद्धा अंदाज येईल. एकदम थोड्याशा पाण्याचा वापर करून मी घट्ट पिठाचा गोळा तयार करून घेतला. एकदम घट्ट पिठाचा गोळा असला पाहिजे, कारण भिजायला ठेवल्यानंतर 10 मिनिट आपण भिजायला ठेवणार आहोत. त्यानंतर ते भिजून अजून ओलसर होईल, म्हणजे अजून नरम होईल, कारण मेथी अजून पाणी त्यात सोडेल. त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता मी इतका घट्ट गोळा तयार केलेला की 10 मिनिट भिजवून झाल्यानंतर सुद्धा हे पीठ जे ते घट्टच राहिलेलं आहे. खूप जास्त असं मऊ झालेलं नाही आहे, कारण मी पाण्याचा खूप कमी वापर केलेला आणि ते भिजल्यानंतर सुद्धा मेथीच्या पाण्यानं सुद्धा ते मऊ झालेलं नाही आहे, जास्त हलकं मऊ झालेलं आहे. त्यानंतर थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि एखाद्या धारदार एखादं झाकण असेल किंवा प्लेट असेल त्याने हा खाकरा असा कट करून घ्यायचा, म्हणजे सगळे खाकरे जे आहेत ते समान आकारात तयार होतील. आणि जर तुम्हाला खाकरा कापून झाल्यानंतर जाडसर वाटत असेल तर त्याला पातळ करून घ्यायचं, कारण पातळ खाकराच चांगला लागेल खायला. जाड असेल तर त्याला छान चव लागणार नाही. त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतला आहे आणि बारीक गॅसवरच दोन्ही बाजूने कपड्याच्या मदतीने चपातीसारखा मी याला शेकून घेणार आहे. सगळ्या बाजूने खाकरा शेकून झाला की एका बाजूने असाच तो तोपर्यंत ठेवून द्यायचा जोपर्यंत एकदम क्रिस्पी होत नाही, कुरकुरीत होत नाही, म्हणजे एकदम कडक होईपर्यंत तसंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं. सगळे खाकरे मी इथे तयार करून घेतलेत. आता ते थंड करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. 14 ते 15 दिवस तुम्ही हे खाऊ शकता. धन्यवाद.